हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या चॅनलवर आपले मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी आपण असं म्हणतो की समर्थाचा सेवेकरी हा समर्थच असला पाहिजे आणि तो समर्थ होण्यासाठी आपण त्याची सेवा करणे हे तितकेच महत्त्वाचं व गरजेचं आहे. कारण स्वामीच्या सेवेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबामध्ये खरं तर आपणाला प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती आणि प्रचिती येतच असते. आपल्याला सेवा कोणत्या प्रकारच्या म्हणजे करायच्यात आणि किती करायच्यात हे आपल्याला म्हणजे केंद्रातून माहिती मिळतच असते. आपल्या सेवा केंद्राच्या माध्यमातून आपल्या या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये वर्षाकाठी असणारे सणवार, व्रतकैवल्य यांचे ज्ञान अर्जन केले जाते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे. प्रत्येक सणांच्या मागे आध्यात्मिक आणि विज्ञान आहे. हे तर आपण समजून घेतलंच पाहिजे. आपल्याला त्यातूनही भगवंताचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आज आपण स्वामीची आरतीला ज्यावेळी येतो, त्यातून ज्ञान कसे घेता येईल आणि आपणाला आणि आपल्या कुटुंबाला उत्कर्ष कसा साधता येईल हे पाहिले पाहिजे. आपण जी स्वामी सेवा करतो, ती म्हणजे अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे नेणारी आहे. आपले जीवन तेजोमय करणारी ही सेवा आहे स्वामींची. स्वामींची सेवा होय, अनंत कोटी सूर्याचे तेज ज्या शक्तीमध्ये समावलेले आहे, अशी ती शक्ती आहे. आपल्या पाठीशी आहे आणि त्या शक्तीची आपल्याला आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खऱ्या अर्थाने आपण जी सेवा करतो, त्या सेवेमध्ये तितकंच तेज आहे. फक्त ते घेण्याची ताकद आपल्यात जर निर्माण करायची असेल, तर आत्म्याला नामाचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गुण दिले पाहिजे आणि त्यातून आपण उत्कर्ष साधला पाहिजे. म्हणून हा स्वामी सेवेकरी हा भाग्यवानच आहे. स्वामी सेवेकरी हा पुण्यवान आहे. आज जगात पैसे सगळेच कमवतात, पण पुण्य कमवणारा कोण असेल तर तो फक्त स्वामी सेवेकरी आहे. आणि त्यात आपण आहोत हे आपलं भाग्य आहे. हे लक्षात ठेवा. स्वामी सेवा केल्याने आपलं खूप उत्कर्ष होतो. त्यामुळे सेवा ही नित्य केलीच पाहिजे. आपल्या पाठीशी पुण्याई उभे असेल तर त्या पुण्याईचा आशीर्वाद स्वामी आपल्याला देतोच. अशक्यचे शक्य हे स्वामी करतातच. त्याची अनुभूती आपल्याला आहे आणि प्रचिती आहे आणि प्रत्येकाने अनुभवली आहे. जे फक्त म्हणजे हे करतात, नवीन आलेले आहेत, त्यांना म्हणजे शंका वाटते, की बाबा आपल्या हे केली आपण सेवा, आपण यातलं फळ मिळतं की नाही? पण तसं नाही. तुम्ही जितकी सेवा वाढवताल तितकं त्यातून तुम्हाला फळ मिळतंच. श्री स्वामी समर्थ महाराज कोण आणि श्री स्वामी महाराजांची शक्ती कशी आहे? का म्हणजे भक्ती कशी करावी? अशी नवीन जे आहे श्रद्धावान त्यांना वाटतं. पण तिथं केंद्रात गेल्यानंतर आपोआप त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि त्या मार्गदर्शनातून ते सेवेकरीही तयार होतात. जिला अनंत शक्ती मानली जाते, ती म्हणजे शक्ती श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यातून स्वामी महाराजांची आज आपण सेवेकरी आहोत. यापेक्षा दुसरं आपलं काय भाग्य पाहिजे? याचा विचार जर आपण केला तर आपणाला बाकी कशाचीच गरज नाहीये. असं म्हणजे बरोबर आहे, की जे आपल्या पाठीशीच स्वामी आहे, तर आपल्याला बाकीचं काहीच कशाचीच गरज नाहीये. आपण म्हणजे असा विचारच करायचा, की आपल्या म्हणजे पाठीशी आहेत, भरभक्कम आपल्याला स्वामींचा आधार आहे. मग कुठल्याही गोष्टीला आपण घाबरायचं नाही. आपण केलेलं बाकी कशाचीच गरज राहत नाही, हे तर आपण ठासून असं सांगू शकतो, की आम्हाला स्वामी आहे आमच्या पाठीशी. स्वामींची ताकद आहे. स्वामींची ताकद ही बुद्धी पलीकडच्यांचीच आहे. आपल्यापैकी बरेच जण अक्कलकोटला गेले असतील. सगळेच जातात. अन् बघा, आपण पहिले दर्शन तर स्वामींच्या वटवृक्षाच्या छायेखाली म्हणजेच मंदिरात करतो. पण ज्या ठिकाणी स्वामींची समाधी आहे, तिथं कोण गेलं का? तर सगळेजण गेलात. पण तिथे स्वामींजवळ 2 समया पाहिल्यात का? स्वामींच्या बाजूला 150 वर्षापूर्वी स्वामींनी समाधी घेतली होती. तिथे स्वामींच्या बाजूला समई लावण्यात आलेली होती. आज 150 वर्ष म्हणजे झालेली आहेत, की ती समई अजूनही विझलेली नाही. याचाच अर्थ की ह्या प्राचीन अनंत शक्ती ही आहे. स्वामींच्या चरणाशी एकवटलेली आहे. ती समई त्याची म्हणजे खरं तर साक्ष देते आणि खऱ्या अर्थाने ती ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. एवढे महत्त्व त्या समाधीच्या मठामध्ये आहे. आपण तिथे गेल्यावर खरं तर दर्शनाला जात नाही, पण आपण फक्त वटवृक्षाचे दर्शन घेतो. इथून पुढे नक्की स्वामींच्या त्या समाधीच्या दर्शनाला जायचं म्हणजे जायचंच. म्हणजे तुम्हाला ती अनुभूती पण तिथली घेता येईल. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.